लीडरशिप जन्मापासून मिळत नाही, ती मिळते निर्णयामुळे. 1630 शिवनेरी आणि शिवनेरीवरती एका बालकाचा जन्म झाला, तेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते काही जन्मापासून सार्वभौम राजा नव्हते, पण ते ठरले एक नव्या युगाचा आरंभ. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी एक निर्णय घेतला, तो स्वतःसाठी नाही तर अखंड महाराष्ट्रासाठी. रायरेश्वर मंदिरामध्ये शिवरायांनी 16व्या वर्षी एक मोठी घोषणा केली की आपण स्वराज्य निर्माण करणार. लक्षात घ्या, ना राज्य होतं, ना सत्ता, ना संसाधने, पण दिशा स्पष्ट होती. फाउंडर माइंडसेट इथेच चालू होतं. फाउंडर्स एक मोठी चूक करतात. बिझनेस सुरू करण्याआधी तुमचा का स्पष्ट हवा, कारण रेव्हेन्यू आधी येत नाही तर व्हिजन आधी येतो. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची सुरुवात दिल्लीवर आक्रमण करून केली नाही, तर त्यांनी सुरुवात केली मावळ प्रांतातून. स्थानिक भाग, ओळखीची माणसं. आजच्या फाउंडर्सला सांगायचं म्हणलं तर तुमचा प्रोडक्ट सगळ्यांना विकू नका, आधी स्वतःचं मार्केट शोधा. यालाच आपण आज म्हणतो निश मार्केटिंग. मावळे पगारासाठी उभे नव्हते, ते विचारासाठी उभे होते. हीच होती स्वराज्याची पायाभरणी. तुमचा ब्रँड हा कम्युनिटीवरती बिल्ड होतो. पहिले 100 लॉयलर हा तुमचा पाया मजबूत करतात. भगवा झेंडा तो फक्त झेंडा नव्हता, तो विचारांचा ठसा होता. त्याग, धैर्य आणि स्पष्ट भूमिका. आजच्या फाउंडर्सला सांगायचं म्हणलं तर ब्रँड लोगो ही फक्त सजावट नसते, ती तुमच्या विचारांची ओळख असते. ब्रँड आयडेंटिटी क्लिअर असेल तर लोक सहज जोडले जातात. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात मोठ्या साम्राज्यावरती हल्ला करत केली नाही, तर ते एक एक किल्ले जिंकत गेले. किल्ला म्हणजे ताकद आणि नियंत्रण. आजच्या फाउंडरसाठी सांगायचं म्हणलं तर डायरेक्ट मोठ्या ब्रँडशी भिडू नका. छोटे छोटे स्ट्रॅटेजिक सेगमेंट जिंका आणि एक एक पायरी मजबूत करा. संपूर्ण पिक्चर पाहाल तर रायरेश्वर म्हणजे व्हिजन, मावळ म्हणजे निश, मावळे म्हणजे कम्युनिटी, भगवा म्हणजे आयडेंटिटी आणि किल्ले म्हणजे स्ट्रॅटेजी. हे सगळं मार्केटिंग नव्हतं, पण आजची मार्केटिंग याच विचारावरती उभी आहे. लक्षात ठेवा, मोठं साम्राज्य काही एका दिवसात होत नाही, तसाच एक मोठा ब्रँड काही एका कॅम्पेनने तयार होत नाही. तर तो बनतो स्पष्ट विचारांपासून. तर आज आपण पाहिलं शिवरायांच्या आयुष्यातील एक वास्तव प्रसंग, तो आजही 350 वर्षानंतर मार्केटिंगला नवीन दिशा देतो. आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.